नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4थी पेपर 1 मराठी व गणित विभाग 2 गणित संख्या ज्ञान यातील व्यवसाय 3 सोडवत आहोत। प्रश्न 1 ते 7 साठी सूचना। खालील प्रश्नात दिलेल्या शब्दातील संख्या अंकात कशी लिहाल त्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा। पहिला प्रश्न आहे 40,245। मग इथे दिलंय 40,225 40,225। आपण बोलतो तशी संख्या लिहून घ्यायची आहे। 40,225 आणि मग नंतर उजवीकडून डावीकडे मोजून बरोबर आहे की नाही ते पाहायचं आहे। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 10,000च्या घरात आहे 4, मग 40,200, 2 शतकाच्या घरात आहे 2, 200 आणि 2.5 हे 25, 225, 40,225। मग हा पर्याय क्रमांक आपला किती नंबरला आहे? पर्याय क्रमांक 2, म्हणून हा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। दुसरा आहे 90,038। मग 90,000 आणि 38 एवढेच आपल्याला दिलेलं आहे। मधले जे अंक आहे त्याचा आपल्याला बोध होत नाही त्या संख्यांचा। शतक घरातील मग एकक, दशक, शतक, हजार, 10,000। मग शतक घरातील अंकाचा आपल्याला बोध होत नाही। 90,038 एवढीच संख्या आपल्याला दिलेली आहे। शतक घरातील आपल्याला बोध होत नाही म्हणून तिथं आपण 0 द्यायचा। एकक, दशक, शतक झाला का स्वल्पविराम, हजार आणि 10,000। 90,038 हे आपलं उत्तर आहे। मग कोणत्या पर्यायामध्ये ते उत्तर आहे आपण ते शोधूया। पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे का? नाही। 2 मध्ये पण नाही। 3 मध्ये आहे का? आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा पर्याय बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे 3, 45,000। 45,000 हे आपल्याला अंकामध्ये लिहायचे आहेत। 45,000 म्हणजे 44,750। पावणे 750 म्हणजे पावणे। मग 45 विचारले, मग पावणे 45 म्हणजे 44,750। एकक, शतक, स्वल्पविराम आणि हे 44,750। मग हा पर्याय किती नंबरला आहे? 1 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे। प्रश्न 4 आहे 89,019। तर आपण बोलतो तशी संख्या लिहायची आहे। 89,000 आणि 19। इथं आपल्याला 89,000 आणि 19। मग एकक, दशक, इथं शतक, हजार आणि 10,000 असं लिहून घ्यायचं। शतकाचा बोध वाचनामध्ये होत नाही। 89,019 एवढंच तिथं वाचन दिलेलं आहे। शतकाचा बोध होत नाही म्हणून तिथं 0। एकक, दशक, शतक झाला का स्वल्पविराम अशी आपली संख्या तयार होते। 89,019। मग पहा बरं कोणत्या पर्यायात 89,019 अशी ही संख्या आहे। पर्याय क्रमांक 89,019, पर्याय क्रमांक 2। पुढचा आहे प्रश्न 5वा 25,000। 25,000 आणि 1.25 म्हणजे सव्वा आपण कधी म्हणतो? 250 असतील तर 1.25 म्हणतो आपण।
मग 25,000 आणि पुढे किती 250. 25,250 म्हणजे 25,000. मग 25,000 कुठं आहे इथे 25,250. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. पुढे आहे 95,095. हे आपल्याला हे अक्षरातलं अंकात लिहायचं आहे. 95,095. 95,000 म्हणजे 9.595,000 95,095 एवढीच वाचन आपल्याला दिलेलं आहे. 95,095. मग ही संख्या बोलतो तशी लिहून घ्यायची आणि वरती एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 असे घर लिहून घ्यायचे. मग शतकाचा 95,095 एवढंच वाचन आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये शतकाचा उल्लेख होत नाही कुठेही, म्हणून आपण शतकाच्या घरात 0 द्यायचं. एकक, दशक, शतक 3 घर झाले का स्वल्पविराम. मग 95,095 ही संख्या अंकात आपण अशी लिहिणार आहोत. ते आपल्याला पर्यायात शोधायचंय. 95,095. 95,095 हे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे आहे प्रश्न 7वा 61,071. 61,071. मग आपण 61,000 बोलतो तशी संख्या लिहून घ्यायची आहे. 61,000 आणि 71. मग डोक्यावर एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 असं लिहून घ्यायचंय. 61,070 एवढंच आपल्याला संख्या वाचन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये शतकाचा उल्लेख होत नाही. मग तिथं ज्या घरातील अंकाचा उल्लेख होत नाही त्या घरामध्ये 0 देतो आपण. एकक, दशक, शतक 3 घर झाले का स्वल्पविराम. ही संख्या आहे 61,070. मग पर्याय क्रमांक किती आहे 61,070. कोणता पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 61,071. 61,071. मग 61,071 पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. पुढे आहे प्रश्न 8वा 8,058 ही संख्या अंकात कशी लिहाल. 8,000 आपण बोलतो तसंच लिहून घ्यायचं. 8,058. 5 दशक 8, 58. मग डोक्यावर लिहायचं एकक, दशक, शतक आणि हजार. 8,000 आणि 58 एवढीच आपल्याला संख्या दिलेली आहे. शतकाचा उल्लेख ह्या संख्या वाचनामध्ये दिलेला नाहीये, म्हणून तिथं 0 असतो. ज्यावेळेस त्या घरामध्ये अंक नसतो कोणताही त्यावेळेस ते वाचनामध्ये येत नाही. आज 8,058 शतक तिथं 0 आहे, तिथं कोणताही अंक नाही, म्हणून आपण तो वाचताना घेत नाही. 8,058 असंच वाचतो. पण लिहिताना आपल्याला शतकाचा उल्लेख होत नसेल तर आपल्याला तिथं 0 लिहायचं आहे. कोणत्या पण घरात त्या घराचा उल्लेख होत नसेल तिथं अंक तर आपल्याला तिथं अंक नाही असं समजून तिथं 0 लिहायचं आहे. मग 8,058 ही संख्या अशी लिहितात. एकक, दशक, शतक झालं का स्वल्पविराम 3 अंक. पहिले 3 अंक नंतर आपण स्वल्पविराम देतो. मग 8,058 ही संख्या अशी लिहितात. मग पर्याय क्रमांक किती बरोबर आहे. 8,058 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे आहे पर्याय क्रमांक 9 88,888 ही संख्या अंकात कशी लिहाल.
88,000 आपण मी सांगितल्याप्रमाणे आपण बोलतो तशी संख्या लिहून घ्यायची आहे. बोलतो तसंच 88,888. मग वरती एकक दशक लिहायचं. एकक, दशक, शतक, हजार आणि दशक हजार. मग ही संख्या 88,888. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे आहे प्रश्न 10वा. 50,000 ही संख्या अंकात कशी लिहिणार? मगाशी सांगितलं 250 म्हणजे 1.25 आणि 500 म्हणजे 1.5. 750 म्हणजे पाऊण. आपल्याला याच्यामध्ये विचारले 50,000. 50,000 आणि पुढं 1.5 म्हणजे 500. 50,000. 50,000 आणि 1.5 म्हणजे 500. 50,000 किती? मग पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अशा प्रकारे आपण व्यवसाय 3 सोडवला.